Hello students, in previous period we have studied the sets, introduction about the sets, definition of the sets, some examples of the sets, then how to write the set in two methods, listing method or roster method, and second one method, that is the rule method or the set builder form. Then we have already completed the practice set 1.1. Now today we are going to see the next topic, types of set. There are some types of set. First one, the first type of set is the singleton set. Here the name of the set is singleton set and the definition is in front of you. What is the definition? A set consisting of a single element is called a singleton set. A set consisting of single element is called singleton set. असा सेट की ज्यामध्ये फक्त एक आणि एकच इलेमेंट असेल अशा सेटला सिंगलटोन सेट असं म्हणतात. सो एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर एक्झाम्पल सांगता येईल कॅपिटल ए इज इक्वल टू द सेट ऑफ 2. कॅपिटल ए हा एक सेट आहे की ज्यामध्ये फक्त 2 ही एकच संख्या येते. कॅपिटल ए इज अ सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. इव्हन प्राईम नंबर्स म्हणजे सम संख्यांचा सेट, सममूळ संख्या, सममूळ संख्यांचा सेट. सममूळ संख्या किती आहेत तर फक्त एकच आणि ती म्हणजे 2. म्हणून कॅपिटल ए इज अ सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. यामध्ये फक्त एकच संख्या येईल आणि ती म्हणजे 2 म्हणून कॅपिटल ए इज अ सिंगलटोन सेट. यालाच सिंगलटोन सेट असं म्हणतात की ज्यामध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट असेल किंवा आहे. त्या पुढचा दुसरा प्रकार तो म्हणजे एम्प्टी सेट और नल सेट. नावामध्येच याची व्याख्या आपल्याला समजते. एम्प्टी म्हणजे मोकळा पूर्ण, नल म्हणजे तोही मोकळाच. याची व्याख्या, डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन? इफ देअर इज not a single element in the set which satisfy the given condition, then it is called a null set or an empty set. की ज्यामध्ये एकही इलेमेंट असणार नाही अशाला नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणायचं. या सेटमध्ये कोणताही आणि कुठल्याही प्रकारचा इलेमेंट असत नाही. हाऊ टू राईट द नल सेट? नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स. नल सेट हा मोकळ्या कर्ली ब्रॅकेटने दाखवला जातो आणि ऑर अ सिम्बॉल फाय. त्याला दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे फाय या चिन्हाने तो सेट दाखवतात. फाय चिन्ह कसं आहे तर आपल्यासमोर बघा, याला फाय असं म्हणतात. एक शून्य आणि त्यावर उभी सरळ रेषा, त्याला फाय असं म्हणतात. PHI इंग्रजीत लिहिताना PHI लिहितात किंवा वाचताना फाय असं त्याला वाचलं जातं. याचं एक्झाम्पल, व्हॉट इज द एक्झाम्पल? कॅपिटल B इज इक्वल टू x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. B हा एक सेट आहे की ज्यामध्ये नॅचरल नंबर येतील 2 आणि 3च्या मधील. तर नॅचरल नंबर्स 2 आणि 3च्या मध्ये किती आहेत? एकही नाही. 2 आणि 3च्या मध्ये एकही नॅचरल नंबर येत नाही. मग बी या सेटमध्ये एकही संख्या येणार नाही म्हणून बी इज इक्वल टू एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स. दॅट इज नल सेट ऑर बी इज इक्वल टू फाय असं लिहिता येईल आपल्याला. फाय म्हणजे काय? एम्प्टी सेट ऑर नल सेट. देन थर्ड टाईप, फायनाईट सेट. इफ ही डेफिनेशन, if a set is a null set or number of elements are limited and countable, then it is called as finite set. ज्या सेटमध्ये एलिमेंट्स जे असतील ते लिमिटेड असतील, मर्यादित असतील आणि काउंटेबल असतील म्हणजे मोजता येणारे असतील, आपण मोजू शकू एवढेच असतील, मोजता न येणारे असता कामा नयेत, म्हणून त्याला म्हणतात फायनाईट सेट. चं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर capital C is a set of P such that P is a number from 1 to 22 divisible by 4.
1 ते 22 या नंबर्समधील 4ने भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट. 1 ते 22 या नंबर्समध्ये 4ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या असतील तर फक्त 4, 8, 12, 16 and 20. That means C is a set of 4, 8, 12, 16 and 20. Therefore, capital C is a finite set. आता या C या सेटमध्ये फक्त 4, 8, 12, 16 and 20 एवढेच नंबर आले. यापेक्षा जास्त नाही आहेत, कमी नाही आहेत. आणि हे नंबर्स 5च आहेत. हे आपल्याला 5 नंबर्स मोजता येत आहेत. मोजता न येणारे, मोजू शकत नाहीत एवढे नंबर्स त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणून कॅपिटल C इज अ फायनाईट सेट. याचंही आपल्याला अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. नंतर इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट कशाला म्हणायचं? इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड and uncountable, then the set is called infinite set. बघा, अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, त्याला लिमिटच नाही एवढे एलिमेंट्स, किंवा जे आपण मोजू शकत नाहीत एवढे एलिमेंट्स, त्याला म्हणायचं इनफायनाईट सेट. हिअर एक्झाम्पल इज गिवन. कॅपिटल N इज इक्वल टू नॅचरल नंबर सेट. कॅपिटल N इज इक्वल टू द सेट ऑफ 1, 2, 3, 4, 5 डॅश डॅश डॅश. नॅचरल नंबर्स आपण किती आहेत हे सांगू शकत नाहीत, मोजू शकत नाही. म्हणून हा कॅपिटल N इज अ सेट ऑफ इनफायनाईट सेट. अशा प्रकारे आपल्याला याचे हे सेट्स सांगता येतील. आता प्रत्येकाचे उदाहरणं आपल्याला भरपूर सांगता येतील. सिंगल टोन सेट, याच्यामध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट असेल त्याला सिंगल टोन सेट म्हणायचं. याचे जर एक्झाम्पल जर पाहिले आपण, B is a set of name of the Prime Minister of India. B हा एक सेट आहे की ज्यामध्ये भारताच्या पंतप्रधानांचं नाव आहे. मग भारताचे पंतप्रधान किती असतील तर फक्त एकच, म्हणून B is a single tone set. आणखी उदाहरण जर सांगितलं, C is a set of name of the class teacher of 9th A class. 9th A class मधील क्लास टीचरचं नाव. यामध्ये 9th A ला किती क्लास टीचर असतील? फक्त एकच, म्हणून हा सुद्धा एक सिंगल टोन सेट येईल. नंतर एम्प्टी सेट ऑर नल सेट. एम्प्टी सेट ऑर नल सेट, याचे जर एक्झाम्पल आपल्याला सांगायचं म्हटलं तर काय सांगता येईल? D is a set of the students who learns the Urdu in मराठी मीडियम स्कूल. आता मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये उर्दू हा विषय शिकणाऱ्या मुलाचं नाव. असं जर मुलगा शोधायला गेलो तर आपल्याला मिळेल का? नाही मिळणार. एखाद्या स्कूलमध्ये, मराठी माध्यमाच्या स्कूलमध्ये उर्दू हा विषय शिकणारा मुलगा असेल का? तर नाही. म्हणून तो सुद्धा सेट कसा येईल? मोकळा येईल, आणि तो एम्प्टी सेट असेल, नल सेट असेल. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे सेट्स लिहिता येतील. एक्झाम्पल्स याचे भरपूर लिहिता येतील. किंवा नंतर आणखी पुढं आहे फायनाईट सेट, की ज्यामध्ये आपल्याला काउंटेबल नंबर्स ऑफ एलिमेंट्स, ज्यामध्ये काउंटेबल नंबर्स असतील इलेमेंट्स. याचं एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर काय सांगता येईल की कॅपिटल M इज अ सेट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 100. कॅपिटल M इज अ सेट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 100. 100 या संख्येचं स्क्वेअर रूट, वर्गमूळ. यामध्ये किती संख्या येतील? 100चं वर्गमूळ किती असेल? तर फक्त 10 or -10. 10 or -10. दॅट मीन्स टू एलिमेंट्स आर हिअर. त्यामुळं तो सुद्धा कसा असेल? फायनाईट सेट असेल. देन इनफायनाईट सेट कॅपिटल N इथं दिला आहे. यासारखाच आपल्याला आणखी वेगळे एक्झाम्पल्स सांगता येतील. काय येईल वेगळं एक्झाम्पल? तर कॅपिटल P इज अ सेट ऑफ numbers
मल्टिपल ऑफ 2, 2च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्यांचा संच कॅपिटल पी. पी हा एक संच असा आहे की ज्यामध्ये 2च्या पटीमध्ये असणाऱ्या सर्व संख्या येतात. जर ह्या संख्या आपण या ठिकाणी लिहिल्या या सेटमध्ये तर त्या संपतील का, संपणार नाहीत, त्याचा शेवट कुठं होईल माहीत नाही, म्हणून तो असेल इनफायनाईट सेट. इन दिस वे I have studied the 4 types of set: singleton set, empty set, infinite set and finite set. याही व्यतिरिक्त आणखी काही सेट्सचे प्रकार आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. यावरील काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. हिअर एक्झाम्पल्स आर गिवन. क्वेश्चन हिअर, क्वेश्चन 1, राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय इनटू इनफायनाईट और फायनाईट सेट. फायनाईट किंवा इनफायनाईट या 2 गटामध्ये याचं विभागणी करायची आपल्याला. या ठिकाणी लिस्टिंग मेथडमध्ये सेट दिलेला रोस्टर मेथडमध्ये दिला आहे, तो लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला लिहायचा आहे आणि तो फायनाईट किंवा इनफायनाईट या 2 गटामध्ये त्याची कोणत्या प्रकारचा आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, capital A is a set of x such that x belongs to capital N and x is an odd number. capital A हा एक सेट आहे की जो x या संख्यांचा सेट आहे आणि x या हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत. x is an odd natural numbers. ऑड नॅचरल नंबर कोणते असतील तर 1, 3, 5, 7, 9, 11 हे सगळे ऑड नॅचरल नंबर्स येतील. म्हणून ए या सेटमध्ये A1, 3, 5, 7, 9, 11 डॅश 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 असे नंबर्स ऑफ एलिमेंट्स येतील. दॅट मीन्स धिस इज ॲन इनफायनाईट सेट. This is an infinite set. Then second example is given here. B is a set of x such that x belongs to capital N and 3x minus 1 is equal to 0. 3x minus 1 is equal to 0. या ठिकाणी सुद्धा B हा एक सेट आहे x या संख्यांचा आणि ज्यामध्ये 3x minus 1 is equal to 0 ही सुद्धा एक कंडिशन त्याला लागू पडते. असं जर असेल तर आपल्याला 3x minus 1 is equal to 0 या इक्वेशनवरून x is equal to how much हे पहिलं शोधलं पाहिजे आणि मग आपल्याला हा सेट लिहिता येईल. त्यासाठी बघा इथं काय दिलंय तर 3x minus 1 is equal to 0 हे इक्वेशन आपल्याला सोडायचं आहे. -1 लेफ्ट साईडला आहे ते राईट साईडला घेतल्यावर होतील 3x is equal to 1. 3 मल्टिप्लाइड आहेत राईट साईडला आल्यावर डिवाइड होतील म्हणजेच x is equal to 1/3 ही आली आपली x ची व्हॅल्यू. पण आपल्याला या ठिकाणी काय दिलंय तर x बिलॉंग्स टू कॅपिटल N म्हणजेच x is equal to नॅचरल नंबर आणि आपलं उत्तर आलंय x is equal to 1/3 म्हणजेच 1/3 हा नॅचरल नंबर नाही आहे. मग हे कसं लिहिता येईल आपल्याला तर 1/3 डज नॉट बिलॉंग्स टू कॅपिटल N. 1/3 हा नॅचरल नंबर नाही हे आपल्याला चिन्हामध्ये या ठिकाणी दिल्याप्रमाणे लिहिता येईल, लिहावं लागेल. देअरफॉर कॅपिटल B इज अ एम्प्टी सेट असं लिहितात. एम्प्टी सेट हा B एम्प्टी सेट आहे म्हणजेच फायनाईट आहे. त्यामध्ये एकही एलिमेंट नाही ते आपण मोजू शकतो. 0 आहे की 1 आहे की 2 आहे की 3 आहे म्हणून त्याला म्हणायचं फायनाईट सेट. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल काय दिलं आहे आपल्याला तर C is a set of x such that x belongs to capital N and x is divisible by 7. x is divisible by 7. बघा याही ठिकाणी सेम तसंच एक्झाम्पल आहे. काय दिलं आहे तर x is equal to x such that x belongs to capital N and x is divisible by 7. x हे नंबर्स असे आहेत की जे नॅचरल नंबर असतील आणि 7ने भाग जाणारे संख्या असतील. मग 7ने भाग जाणारे नॅचरल नंबर्स कोणते तर 7च्या पट्टीमध्ये असणारे सगळे नंबर्स म्हणजेच
7, 14, 21 एक्सेट्रा. हे नंबर संपतील का, यांचा शेवट होईल का, तर होणार नाही. म्हणून धिस इज ॲन इनफायनाईट सेट, म्हणून याला इनफायनाईट सेट असं म्हणायचं. देन नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल हिअर I have given, that is the D is equal to, D is the set of A and B such that AB belongs to W and A plus B is equal to 9. A and B belongs to W. W means whole number. W means whole number and second condition is A plus B is equal to 9. दोघांची बेरीज 9 असली पाहिजे, 9 असली पाहिजे. अशा प्रकारचे पियर्स जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत. ह्या जर जोड्या आपण शोधल्या तर आपल्याला काय किती जोड्या मिळतील या ठिकाणी दिल्यात बघा. किती आहेत त्या शोधल्या तर या सर्व त्या जोड्या असणार आहेत. हायलाईट केलेल्या एवढ्या सगळ्या जोड्या असतील. 09, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81, 90 या सगळ्या त्या जोड्या असणार आहेत. आणि डी हा सेट, मग त्यामध्ये डी इज अ सेट ऑफ 09, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81 and 90. आता परत तुमच्या डोक्यात एक शंका तयार झाली असेल. या ठिकाणी तुम्ही तर अगोदर सांगितलं काय की कोणताही एलिमेंट परत परत रिपीट होता कामा नये, सेटमध्ये लिहिला जात नाही. पण या ठिकाणी तर 09, 90 डबल दिसत आहेत, पण तसं नाही आहे. ए आणि बीची पेअर आहे. पहिल्यामध्ये 09 या ठिकाणी ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू 9 असं आहे. आणि शेवटी ए इज इक्वल टू 9, बी इज इक्वल टू 0 असं आहे. 09 इज द वन एलिमेंट अँड 90 इज द अनदर वन एलिमेंट. 18 is the one element and 81 is the another one element. 27 is the one element and 72 is the another one element. त्यामुळे यामध्ये गडबड करू नका. कोणताही एलिमेंट या ठिकाणी डबल लिहिलेला नाही आहे. एक कंसामधील गोल कंसामधील 2 अंक म्हणजे एक एलिमेंट आहे आणि ते क्रमाने लिहिलेले आहे. क्रम बदलला तर डबल होईल, पण क्रम या ठिकाणी क्रम महत्त्वाचा आहे. 09, 90, 18, 81, 72, 27 अशा प्रकारे. तर या ठिकाणी हे एलिमेंट्स आलेत डी या सेटमध्ये, ते आपल्याला मोजता येत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एलिमेंट्स आहेत. म्हणून डी इज अ फायनाईट सेट. हे एलिमेंट्स आपण मोजू शकतो, म्हणून फायनाईट सेट्स आहे. Then next example, E is a set of x such that x belongs to capital I integer and x square is equal to 100. x square is equal to 100. E हा एक सेट आहे x चा की ज्यामध्ये x चा स्क्वेअर 100 होतो. अशी किती संख्या मिळतील आपल्याला की ज्याचा वर्ग 100 होईल. फक्त 2च असतील, त्या म्हणजे -10 and 10. Capital E is equal to -10 and 10. Therefore, E is a finite set. E is a finite set. 6. पुढचं example. Capital F. AB. Capital F is a set of A and B. A and B belongs to Q. A and B belongs to Q. And A plus B is equal to 11. A plus B is equal to 11. ही दुसरी कंडिशन आहे. आता व्हॉट इज Q? Q इज अ रॅशनल नंबर सेट. क्यूला काय म्हणतात तर रॅशनल नंबर्स सेट असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी असे 2 संख्या शोधायच्या की ज्यांची बेरीज 11 येईल आणि त्यांचा तो सेट असेल. मग यामध्ये डेसिमल पॉईंट्समधल्या संख्या येतील, मायनस येतील, प्लस येतील, निगेटिव्ह नंबर्स येतील, पॉझिटिव्ह नंबर्स येतील. सगळ्यांच्या पेयर्स जर आपण शोधल्या तर त्या पेयर्स असंख्य नंबर ऑफ पेयर्स मिळतील. नंबर ऑफ पेयर्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. एफ इज अ सेट ऑफ
इथं दिलं आहे बघा 6, 5, 3, 8, 3.5, 7.5, -15, 26 नंबर ऑफ पेअर्स या ठिकाणी मिळतील. म्हणून कॅपिटल एफ इज अ इनफायनाईट सेट. कॅपिटल एफ इज अ इनफायनाईट सेट. In this way we can solve these examples. Then one thing is remember, that is capital N natural number set, capital W whole number set, capital I integer set, Q rational number set, capital R real number set. All these sets are infinite sets. ह्या ज्या संख्या आहेत नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, रॅशनल नंबर्स अँड रियल नंबर्स. these numbers never end. यांचा शेवट कुठेही होत नाही. म्हणून यांना या संख्यांच्या सेट्सला इनफायनाईट सेट असं म्हणतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यावरून आपल्याला आपले उदाहरणं सोडवायला मदत मिळेल, सोपं जाईल. म्हणून हे आपण लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण आज काय काय बघितलंय तर सेट्सचे टाईप बघितले. एकूण 4 टाईप बघितलेत. सिंगल टोन सेट की ज्यामध्ये एकच एलिमेंट असतो, एम्प्टी सेट किंवा त्याला दुसरं नाव आहे नल सेट की ज्यामध्ये एकही एलिमेंट नसतो, तो एम्प्टी कर्ली ब्रॅकेटने दाखवतात किंवा फाय या लेटरने. तिसरा प्रकार फायनाईट सेट की ज्यामध्ये असणारे एलिमेंट्स आपण मोजू शकतो, मोजता येणारे असतात, लिमिटेड असतात. चौथा प्रकार इनफायनाईट सेट की ज्यामध्ये एलिमेंट्स भरपूर असतात की जे आपण मोजू शकत नाहीत, असंख्य असतात, म्हणून त्याला इनफायनाईट सेट म्हणायचं. आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. your homework or work, write down 5 examples of each of the sets, that is single tone set, empty set, finite set and infinite set. या संदर्भातला क्वेश्चन मी तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवतो. तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करून ठेवायचा आहे. ओके, टुडे वी स्टॉप हिअर.